नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण झालेलं नाहीये। आता हे हप्ते येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करायचं आहे आणि हे हप्ते येण्याकरिता शेतकऱ्यांना हे काम केलं तर 5 मिनिटांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये हे हप्ते येतील। आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना नमोच्या या सातव्या हप्त्याबरोबर पीएम किसानचा 18वा 19वा हप्ता सुद्धा आलेला आहे आणि नमोचे सुद्धा मागचे सगळे हप्ते पेंडिंग त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत। आता या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवट पर्यंत बघा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून काल 9 सप्टेंबर 2025 रोजी नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे। परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हा हप्ता आलेला नाही। आता हा हप्ता न येण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो आणि हा हप्ता येण्याकरिता तुम्हाला कोणतं काम करायचंय हे सुद्धा सांगणार आहे। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरीसाठी आणि पीएम किसान साठी लँड सीडिंग तुमचं यश असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुमची केवायसी सुद्धा केलेली असणं महत्त्वाचं आहे। यानंतर तुमच्या आधारला बँक खातं सुद्धा लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग अद्यापही नो आहे त्यांनी जवळचं तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या तिन्हीपैकी एका ठिकाणी जाऊन तुमचं यश करायचे आहेत। आणि हे लँडचा प्रॉब्लेम जोपर्यंत तुमचा यश होत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, हे मात्र तुम्ही लक्षात घ्या। यानंतर म्हणजे तुमची केवायसी। मित्रांनो, तुम्ही अद्यापही पीएम किसानची केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर पीएम किसानची केवायसी करा। केवायसी केल्याच्या नंतर लवकर तुमचे हे पेंडिंग हप्ते नमो किंवा पीएम चे तुमच्या खात्यामध्ये येतील। यानंतरचं काम आहे ते म्हणजे तुमचं जे आधारला बँक खातं लिंक आहे। आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं आधारला बँक खातं लिंक नसल्यामुळे हे हप्ते आलेले नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या आधारला बँक खाते लिंक करून घ्या। लिंक केल्याच्या 5 ते 10 मिनिटांनंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील, अशी एक माहिती आपल्याला देण्यात आली आहे। तर मित्रांनो, यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी एक छोटीशी माहिती दिली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की जे काही मंत्रिमंडळ बैठक झाली काल 9 सप्टेंबर 2025 रोजी, आणि या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे। एका क्लिक थ्रू करण्यात आलेलं आहे आणि राज्यातील 91,65,156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 1892 कोटी 61 लाख रुपयाच्या निधीचं वितरण हे नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याच्या साठी करण्यात आलेलं आहे। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा राज्याचे कृषी मंत्री असतील यांनी सुद्धा सोशल मीडियाशी अशी माहिती दिलेली आहे की ज्या शेतकऱ्यांना नमोचे आतापर्यंत जेवढे हप्ते पेंडिंग होते ते सगळे हप्ते सुद्धा या नमोच्या सातव्या हप्त्याबरोबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। जसं की पीएम किसानचा 18वा हप्ता काही शेतकऱ्यांना काही कारणास्तव आला नाही किंवा पीएम किसानचा 19वा हप्ता सुद्धा काही कारणास्तव शेतकऱ्यांना आलेला नाहीये। मग अशा शेतकऱ्यांना या नमोच्या सातव्या हप्त्याबरोबर पीएम किसानचे आतापर्यंत सगळे हप्ते पेंडिंग जे आहेत ते सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना नमोचा 6वा हप्ता असेल, नमोचा 5वा हप्ता असेल किंवा नमोचा 4था हप्ता असेल, हे सगळे हप्ते पेंडिंग असतील ते देखील सुद्धा नमोच्या सातव्या हप्त्याबरोबर काल शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आता बरेच सारे शेतकरी आम्हाला कमेंट्स करून विचारतील की सर, तुम्ही सांगता की नमोचे हप्ते जमा झालेत, मागचे सगळे पीएमचे हप्ते पेंडिंग जमा झालेत, आमचे पेंडिंग आहेत तरी देखील सुद्धा आम्हाला आले नाहीत। काही कमेंट सुद्धा कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी केल्या। तर त्या शेतकऱ्यांना उत्तर देऊ इच्छितो की ज्या शेतकऱ्यांच्या नॅशनल बँका असतात त्यांचं पेमेंट लवकर जमा होतात, कारण की डीबीटी पेमेंट झटपट काही बँक ऍक्सेप्ट करणारे असतात। परंतु काही जिल्हा मध्यवर्ती बँका असतात, काही तालुक्यापुरत्या सहकारी बँका असतात, तशा काही शेतकऱ्यांच्या बँका असतील तर त्या बँका डीबीटीचं पेमेंट ऍक्सेप्ट करायला थोडा वेळ लावतात किंवा काही बँका 2-2 किंवा 3-3 दिवस सुद्धा लावतात। त्यामुळे एफटीओ जनरेट व्हायला वेळ लागतो। त्यामुळे तुमचं पेमेंट अजूनही आलेलं नसेल तर ते तुमचं आजच्या दिवसामध्ये किंवा उद्याच्या दिवसामध्ये येईल, किंवा उद्या ह्या 2 दिवसामध्ये जर आले नसेल तर तुमचं लँड सीडिंग, केवायसी किंवा आधार लिंकिंग हे तुम्हाला चेक किंवा तपासणं अत्यंत महत्वाचं आहे आणि गरजेचं सुद्धा आहे। हे मात्र स्पष्ट या नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भातलं अपडेट होतं। परंतु राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून काल नमोच्या सातव्या हप्त्याचं वितरण केलेलं आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत सगळे हप्ते, ज्यांचा एकही हप्ता पीएम किसानचाही थकीत नाही किंवा नमो शेतकरीचाही थकीत नाही, अशा शेतकऱ्यांना फक्त नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याचे फक्त 2,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये काल किंवा सायंकाळपर्यंत जमा झालेत किंवा अद्यापही आले नसतील तर आजच्या दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून
माध्यमातून देण्यात आलेले आहे। अजून देखील सुद्धा काही नमो शेतकरी किंवा पीएम किसान संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्स मध्ये विचारा। कमेंट्स बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे आणि त्या कमेंट्सचे उत्तर आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नक्की देण्याचा प्रयत्न करूया। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा। धन्यवाद।